आता पहा हे एक्झाम्पल. इथे आपल्याला त्यांनी सांगितलं चेंजेस इन वर्किंग कॅपिटल बनवायचं आणि स्टेटमेंट ऑफ सोर्सेस अँड युजेस ऑफ फंड बनवायचं. ठीक आहे, मी तुम्हाला काय सांगितलं आहे की क्वेश्चन आला रे आला की तुम्ही काय करायचं, पहिल्यांदा स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल बनवायचं. आता हे स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल कसं बनवायचं हे तुम्हाला येतं, ह्याचा मी डिटेल व्हिडिओ तुम्हाला ह्याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. सो ठीक आहे, फक्त एकच ऐका. क्वेश्चन पेपर आला रे आला, फंड फ्लो स्टेटमेंट बनवायला आलं रे आलं की पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल बनवायचं. मग स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल बनवल्यानंतर फंड फ्लो स्टेटमेंट बनवायचं. त्याच्यानंतर ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं. ठीक आहे, ह्या 3 गोष्टी कंपल्सरी तुम्हाला कोणतंही फंड फ्लो स्टेटमेंटचं एक्झाम्पल येऊ दे, ह्या 3 गोष्टी बनवायच्याच आहेत. कोणतं, चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, फंड फ्लो स्टेटमेंट आणि ॲडजस्टेड P&L अकाउंट हे बनवायचंच आहे. आता ज्या अकाउंट